नो मॉम, नो. मी विचार केलेला आहे. ती गावच्या हॉस्पिटलला पोहोचण्याच्या आत आपण तिथे पोहोचूया. हा लॅपटॉपवर काय करत असेल? नक्कीच प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन करत असणार आहे. ऋषी, काय रे अजून जागत का बसलायस तू? नाही, प्रेझेंटेशन करायचं ना उद्या. नवीन प्रोजेक्ट आहे, त्याचं जरा प्रिपरेशन करतोय. अरे मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय की रात्रभर जागत बसावं लागेल? झोप ना. जस्ट चिल ब्रो, सगळं काही निवांत होईल. टेन्शन कसलं, थोडी रोज जागतो आणि प्रेझेंटेशन करायचं म्हणून जागतोय. अच्छा बरं, मला तरी दाखव नेमकं तू काय करतोयस ते. सी, अकॉर्डिंग टू माय पॉइंट ऑफ व्ह्यू, आपल्याला जर का कन्झ्युमरला अजून अट्रॅक्ट करायचं असेल, आपल्या कंपनी बरोबर कनेक्ट करायचं असेल, तर आपल्याला कन्झ्युमर बेनिफिटचा इक्वली विचार करणं गरजेचं आहे. आपल्या कंपनीच्या प्रॉफिट बरोबर कन्झ्युमर बेनिफिट सुद्धा तितकाच क्रुशल असणार आहे. हे आपल्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपल्याला व्यवस्थित कन्व्हे केलं पाहिजे. त्यानुसार सगळी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. आणि सी, हा प्रोजेक्ट आईचं ब्रेन चाइल्ड आहे. तुला माहिती आहे आई एन्व्हायरमेंटली किती ऍक्टिव्ह आहे. आपला रॉ मटेरियल युसेज भरपूर प्रमाणात ऑप्टिमाइज करता येऊ शकतो आणि त्याचा फायदा एन्व्हायरमेंटला होईल. याच्याने ॲट द एंड कंपनीचंच गुडविल सुधारणार आहे, आपल्या कंपनीचा प्रॉफिट सुद्धा सुधारेल. मी कोटेशनच त्यानुसार ड्राफ्ट करतोय. आय एम शुअर हे आईला आवडेल आणि कंपनीचं फ्युचर बघता. अरे वा ऋषी, नाही चांगलं आहे. म्हणजे अजून तू प्रेझेंट मध्ये सुद्धा नीट सेट झाला नाहीस आणि फ्युचरचा विचार करायला लागलास. गुड. पण आता झोप, आराम कर. हवं तर मी तुला उद्या सकाळी मदत करतो. हा, झोप आता. सर, गुड नाईट. गुड नाईट. हे असं कसं झालं रे राजन? सकाळपर्यंत सगळं ठीक होतं. काय म्हणून ते बाहेर पडले काय माहिती. ही सगळी चूक ना सुहासची. अक्कल नाही त्या मूर्ख माणसाला. काय गरज होती बाबांना घेऊन जायची? ठीक आहे, घेऊन गेला ना, मग त्यांची काळजी तरी करायची होती. तीही नाही. राजन ऐक ना, डॉक्टर काय बोलले? बरे होतील ना बाबा? म्हणजे त्यांची आता कंडिशन कशी आहे? डॉक्टरांनी 48 तास जरा क्रिटिकल आहे असं सांगितलं. पण एक आहे की बाबांच्या तब्येतीत जरा सुधारणा झाली. आधी बाबा व्हेंटिलेटरवर होते, पण आता ऑक्सिजन मास्क लावलाय. राजन, बाबा बरे होतील ना रे? बाबांना काही होणार नाही. बाबा ठीक होतील. बाय द वे, आजोबांना बघायला अजून कोणी आलं नाहीये ना? कोणी येणार होतं का? आपल्या व्यतिरिक्त इथे कोणी नाहीये. डॅड, एनिवे आजोबा कसे आहेत आता? मला त्यांना ना भेटायचंय, मला बघायचंय त्यांना. आम्ही बाबांना बघू शकतो का रे? प्लीज. पण ICU मध्ये जास्त वेळ थांबता येणार नाही तुम्हाला. 2 मिनिटं बघा आणि लगेच बाहेर या. हा, आजी, आजी तू टेन्शन नको घेऊस. आजोबा बरे होतील. आणि तू काही झालं ना तरी पुन्हा ते शॉक मध्ये नको जाऊ. हा, आता तुला पण ऍडमिट करावं लागेल आजी. पण डोंट वरी, मी तुझी काळजी घेईन. हा, अनिका, आपल्याला ना जास्त ICU मध्ये थांबता नाही येणार. चल चल चल, तू ये बाळा, ये. काळजी घे. या रोगी का आल्या तिथे? मला मनस्ताप द्यायला. अनिकाला तर कुठे कसं बोलावं, कसं वागावं अक्कलच नाहीये. आई त्या बाबांना बघून लगेच जाते. नको टेन्शन घेऊस. कुठे चाललीस तू? अगं चल ना, मी तुला सोडून देतो. हा, ट्रिपल सीट नाही, तू माझ्या गाडीवर बस आणि तू माझ्या मित्राच्या गाडीवर बस ना. नियम मोडत नाही बरं मी. हे, गरज पडली ना तर मी नियम नक्कीच मोडू शकतो. रॉनी, घाबर, नियम मोडणार म्हणते ते. तू नियम मोडणार असेल ना तर मी फाईन भरायला तयार आहे. निघे चल. अगं कुठे चाललीस?
चल ना, सोडून देतो ना मी तुला. शांत राहायचं. निघे. हो दादा, जावा की तुमच्या वाटेला, जाऊ द्या आम्हाला. रॉनी, काय यार, दादा म्हणाली तुला ती. अगं मी तुझा भैया नाही, तुझा सय्या आहे ग. काय ताई काय म्हणलास? ताई, चुकलो ताई. ताई का? आता काय झालंय? ताई सोडन, ताई सोडन, ताई. अरे कुठे चाललं रे? ताई माफ करा ताई. आता का ताई? नाही ताई, लई शाना झाले. नाही ताई, माफ करा ताई, हात दुखतोय. काय झालं ताई? काय त्रास देतो तुम्हाला? नाही हो दादा. काय नाही दादा, त्याला चांगली सद्दल घडवली आम्ही. पुन्हा 4 वेळा विचार कराल कोणाची छेड काढताना. निघ. हा पोळ्यासाठी ना तुमच्यासारखा मुलगी पाहिजे. मला अभिमान आहे तुमचा. तर मग हा टेम्पो जाणार आहे तू कोल्हापूर. होय. हो. चल थांबा थांबा. दादा, कोल्हापूरला जाणार का? हा, आम्हाला सिद्धटेकला सोडा. चला या बस. चला दादा. काळजी घ्या ताई, आरामात जावा. होय. आता माझी आणि आबांची भेट होणार.